श्री स्वामी समर्थ. घरात गरिबी दारिद्र्य का येतं? देव थेट पैसे देतो असं नाही, पण योग्य दिशा, योग्य वेळ आणि योग्य माणसं भेटवतो. तर स्वामी भक्तांनो, घरात दारिद्र्य येतं ते नेहमीच केवळ पैशाच्या कमतरतेमुळे नसतं. अनेकदा घरात असलेली नकारात्मकता, सततचा असंतोष, एकमेकांवरचा अविश्वास, कृतज्ञतेचा अभाव आणि सदैव तक्रार करण्याची सवय हे दारिद्र्याचं मूळ कारण ठरतं. घरात शांतता नसली, विचार सतत भीतीभोवती फिरत असतील, कष्ट करण्याची तयारी असूनही मन खचलेलं असेल, तर लक्ष्मीही तिथे स्थिर राहत नाही. कारण लक्ष्मी ही केवळ धनरूपात नाही, समाधान, शिस्त आणि सद्भाव या रूपातही वावरत असते. तर मित्रांनो, स्वामी म्हणतात, ज्या घरात दिवसाची सुरुवात चिडचिडीत होते, जिथे सतत दोषारोप चालू असतात, जिथे मिळालेलं कमी मानून नेहमी दुसऱ्यांचं पाहिलं जातं, तिथे दारिद्र्य हळूहळू पाय रोवतं. बाहेरून पैसा येत असला तरी तो टिकत नाही. खर्च वाढतात, अडचणी मागोमाग येतात आणि प्रयत्न करूनही प्रगती थांबलेलीच वाटते. कारण मनाची अवस्था गरिबीची झाली की परिस्थितीही तशीच घडत जाते. इथेच भक्ती आणि उपासनेचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. भक्ती म्हणजे देवाकडून काहीतरी मागणं नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाची स्वच्छता करणं आहे. जेव्हा माणूस नित्य नामस्मरण करतो, देवासमोर शांत बसतो, तेव्हा त्याचं मन हळूहळू स्थिर होतं. तक्रारी कमी होतात, अपेक्षा मर्यादित होतात आणि मिळालेल्या गोष्टींमध्ये समाधान वाटायला लागतं. हे समाधानच खऱ्या अर्थाने समृद्धीचं पहिलं पाऊल असतं. तर मित्रांनो, उपासनेमुळे विचारांमध्ये शिस्त येते. माणूस अधिक संयमी होतो, घाईगडबडीत निर्णय घेत नाही, मेहनत करण्याची ताकद वाढते. संकट आलं तरी काहीतरी मार्ग नक्कीच निघेल, हा विश्वास तयार होतो. हा विश्वास फार महत्त्वाचा असतो, कारण विश्वास असेल तर प्रयत्न थांबत नाही, आणि जिथे प्रयत्न थांबत नाहीत तिथे दारिद्र्य टिकून राहत नाही. तर स्वामी भक्तांनो, भक्ती घरात सकारात्मक स्पंदन निर्माण करते. सकाळी घरात मंत्रोच्चार, नामस्मरण किंवा शांत प्रार्थना झाली की घराचं वातावरण बदलतं. बोलण्यात सौम्यता येते, नात्यांमध्ये आपुलकी वाढते. घरात भांडणं कमी झाली, मन शांत झालं की आपोआप कामात लक्ष लागतं आणि मिळकत वाढवण्याचे मार्ग खुली होतात. देव थेट पैसे देतो असं नाही, पण योग्य दिशा, योग्य वेळ आणि योग्य माणसं भेटवतो. तर मित्रांनो, स्वामी म्हणतात, खरं पाहिलं तर भक्ती आणि उपासना दारिद्र्य दूर करतात. ते बाहेरून नव्हे तर आतून. आधी मन श्रीमंत होतं, मग विचार, मग कृती आणि शेवटी परिस्थिती बदलते. ज्या घरात देवावर विश्वास आहे, कृतज्ञता आहे आणि श्रमाची तयारी आहे, त्या घरात लक्ष्मी उशिरा येईल कदाचित, पण येऊन स्थिर नक्की राहते. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.